अहमदनगरमधल्या कामगार संघटनेसह राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान MIDC उद्योजकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चात लहान मोठ्या 33 संघटना सहभागी झाल्या होत्या। यावेळी सरकारचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक अंत्ययात्रा सुद्धा काढण्यात आली। या मोर्चाच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता। शेत जमिनीचा औद्योगिक वापरासाठी वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सोपी करण्यात यावी या मागणीसाठी बेळगावातल्या शेतकऱ्यांनी चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयाला टाळं ठोकलं। शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर डोळा ठेवणाऱ्या उद्योजकांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी केली जात होती, पण चेंबरनं माफी मागितली नाही। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी दिवसभर चेंबरच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडलं। गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि नर्स संघटनेनं एकदिवसीय काम बंद आंदोलन केलं। 7व्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा, जुनी पेन्शन योजना सुरू व्हावी, 5 दिवसांचा आठवडा लागू करावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। जिल्ह्यातल्या 12ही तालुक्यातल्या हजारो आरोग्य कर्मचारी या लाक्षणिक संपामध्ये सहभागी झाले होते। सरळ सेवा भरती प्रक्रियेत समाविष्ट करण्याची मागणी करत नंदुरबारमधल्या कंत्राटी आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला। गेल्या 10 वर्षांपासून हे कर्मचारी तुटपुंजा मानधनावर कंत्राटी पद्धतीनं काम करतायत, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून सरकार सातत्यानं त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतंय। या प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। नाशिकमध्ये गोल्फ क्लब मैदानापासून कामगारांनी मोर्चाचं आयोजन केलं होतं। या जिल्ह्यातल्या शिक्षक संघटना, औद्योगिक कर्मचारी संघटना, आरोग्य विभाग कर्मचारी यांच्या संघटना अशा वेगवेगळ्या 50 संघटनांचे 8000 कर्मचारी सहभागी झाले होते। त्यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। एवढ्या प्रचंड संख्येनं निघालेल्या या मोर्चामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। केंद्र सरकारविरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या एकदिवसीय देशव्यापी संपाला सांगलीतून मोठा प्रतिसाद मिळाला। जिल्ह्यातल्या राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विविध कामगार संघटनांनी या संपामध्ये सहभाग घेतला। यावेळेस केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी झाली। केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरण आणि प्रलंबित मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला होता। मनमाडमध्ये पालिका नगर कर्मचाऱ्यांनी या संपाला पाठिंबा देत काळ्या फिती लावून निदर्शनं केली। 7वा वेतन आयोग लागू करावा, अनुकंपा वारसा हक्क मिळावा, मानधनावरचा कामगारांचा हक्क कायम राहावा यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं। कांद्याला प्रति क्विंटल 2000 रुपये हमीभाव द्यावा या मागणीसाठी अहमदनगरमध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं मोर्चा काढला। गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदा ओतून सरकारचा निषेध करण्यात आला। कृषी विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करावा तसंच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात अशी ही मागणी यावेळी आंदोलकांनी केली। PCPNDT कायद्याअंतर्गत ज्या जाचक अटी आहेत त्या रद्द कराव्या यासाठी बेळगावातल्या रेडिओलॉजिस्टनी बेमुदत संप सुरू केला। या अंतर्गत सोनोग्राफी, एक्सरे, अन्य तपासण्या या बंद राहिल्या, त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत। किरकोळ चुकांमुळे थेट सेंटर सील करण्यात येतं, दंड ठोठावण्यात येतो, त्यामुळे काम करणं त्रासदायक असल्याचं रेडिओलॉजिस्ट सांगतात। अहमदनगरमध्ये राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या कारवाईमध्ये बनावट दारू विक्रीचं एक रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं। बनावट दारू आणि एका वाहनांसह 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला गेला। या तिघांना अटक करण्यात आली। कर्जत, कोंभळी, भिंगारला या ठिकाणी बनावट दारूची विक्री केली जात होती असं निदर्शनास आल्यानंतर कारवाई करण्यात आली। ब्रँडेड दारूच्या बाटल्यांमध्ये भरून बनावट दारूची विक्री केली जायची। मालेगाव शहरातल्या कमालपुरा भागातल्या वरळी रोडवर असलेल्या एका पत्र्याच्या शेडवर धाड टाकून 300 जनावरांची कातडी जप्त करण्यात आली। पोलिसांना मिळालेल्या या गुप्त माहितीच्या आधारे उपअधीक्षक गजानन राजवाने यांनी छापा मारला। तिथं गोवंश जातीच्या 300हून अधिक जनावरांची कातडी सापडली। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून न्यायालयाच्या आदेशानुसार कातडीची विल्हेवाट लावण्यात येईल। सुपारी मिक्समध्ये घातक मॅग्नेशियम कार्बोनेट आढळल्याप्रकरणी नांदेड न्यायालयानं 4 जणांना 6 महिने सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली। 2002 साली अन्न आणि औषध विभागानं शहरातल्या सुपारी मिक्सची पाकिटं खरेदी केली होती। त्या नमुने केंद्रीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते आणि त्या मिक्समध्ये घातक असं मॅग्नेशियम कार्बोनेट असल्याचा अहवाल देण्यात आला। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या दुर्ग, गोंदिया, कळमना अप लाईनवर ट्रॅकच्या देखरेखीसाठी 4 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। 2 सप्टेंबरला रात्री 8:30 वाजल्यापासून 3 सप्टेंबरला रात्री 12:30 पर्यंत हा मेगा ब्लॉक घेण्यात येईल।
त्यामुळे 5 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या, तर अनेक रेल्वे उशिराने धावणार आहेत. ऐन सणासुदीच्या काळामध्ये हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. यवतमाळमध्ये 2 दिवसांपूर्वी सापडलेलं दुर्मिळ खवल्या मांजर आता बेपत्ता झालंय. वन विभागाच्या ताब्यात असताना हे खवल्या मांजर बेपत्ता कसं झालं असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. बाभुळगाव तालुक्यातील मुबारकपूर शिवारामध्ये 2 दिवसांपूर्वी हे मांजर जखमी अवस्थेत सापडलं होतं. त्यानंतर त्याच्यावर उपचार करून वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आलं होतं, मात्र ते गायब झालं आणि आता खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यात एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाले. त्या घटनांमुळे परिसरात मोठी घबराट पसरली आहे. विरई गावातील प्रवीण लेनगुरे हा 32 वर्षांचा तरुण शेतात पाणी देण्यासाठी गेला होता. त्याच्यावर वाघानं अचानक हल्ला केला. त्यानंतर लगेचच या गावाजवळच्या गडीसूरला गावात सुद्धा वाघाच्या हल्ल्यात 1 जण जखमी झाला. या दोन्ही गावामध्ये हल्ला करणारा वाघ एकच असावा अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. अमरावतीतल्या अचलपूरप्रमाणेच प्रत्येक तालुक्यात आधुनिक सुविधांनी युक्त असं पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू करण्यात येईल अशी घोषणा पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळातर्फे विदर्भ आणि मराठवाड्यात 2,500 कोटींच्या दुग्ध संवर्धनाच्या योजना राबवण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं. तसंच पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागात 2200 जणांची भरती करण्याची माहिती त्यांनी दिली. एक गाव एक गणपती याबरोबरच शाडूच्या मातीची गणेश मूर्ती बसवावी यासाठी जालना जिल्ह्यातल्या वारकरी संप्रदायानं पुढाकार घेतलाय. त्यासाठी जिल्ह्यात 1000 गावं दत्तक घेऊन गणेश मंडळांना कीर्तनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाणार आहे. या उपक्रमात पोलीसही सक्रिय सहभाग घेतील. गणपतीत जुगार खेळू नये, डीजेचा वापर टाळावा म्हणून लहान मूर्ती आणि बसवावी याबाबतही जनजागृती केली जाणार आहे. स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून राज्य शासनानं सुरू केलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये अमरावती जिल्ह्याला 3रा क्रमांक मिळाला. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यामध्ये एकूण 10,475 शौचालयांची निर्मिती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. दरम्यान या अभियानात पुण्यानं पहिला तर ठाण्यानं 2रा क्रमांक पटकावला. पोळ्याच्या 2ऱ्या दिवशी गोंदियामध्ये मारबत उत्सव साजरा करण्यात आला. गेल्या 100 वर्षांपासून हा उत्सव साजरा करण्यात येतो. आपल्या शेतातील पिकं ही रोगमुक्त करण्यासाठी नदीकाठावरील माती आणून मरबंद तयार केली जातात. ती पहाटे घरात फिरवून दुसऱ्या गावच्या सीमेवर नेऊन फेकली जातात. तर शहरी भागामध्ये बांबूच्या सहाय्यानं मारबत तयार करून मिरवणूक काढण्यात येते. नदीकाठावरचा मरबंद आणि मारबतीचं सामूहिक दहन करण्यात येतं.